मुंबई सेंट्रल कटिहार। तर मित्रांनो जरा धावपळ झाली, 10:57 झाली आहेत आणि मी पकडतो आहे कटिहारवाली जी ट्रेन आहे ती। चाललो आहे परिक्रमेला। आपले कोकणाचे व्लॉग्स चालू होते पण त्याच्यामध्ये आता आपल्याला जरा कट करून हा व्लॉग गुंतवायचा आहे, कारण नर्मदा परिक्रमा सुरू आहे। ही परिक्रमा शक्यतो दिवाळीनंतर केली जाते, पण जी एप्रिलमध्ये किंवा मार्च एप्रिलच्या दरम्यान जी केली जाते तिला उत्तर वाहिनी परिक्रमा म्हणतात। तर त्याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे, पण सध्या आधी प्रवास सुरू करूया, पुढे गेल्यावर सगळं सांगत राहू। मित्रांनो गाडी निघाली आता, बरोबर 11ला स्टार्ट झाली की 11:01ला माहिती नाही, पण निघालो। 4 स्टेशन आहे पण 4.5 तास लागतील। 4.5 नाही जास्ती, 4.5ला तिथे पोचणार आहे। थोड्याच वेळात ही ट्रेन पण सुटणार आहे। गर्दी गर्दी बोरिवली आली, लोक चढायला सुरुवात झाली। आता बोरिवलीवरनं गाडी निघाली आहे, आता थेट वापी। बघूया किती वेळ लागतो। तर वापी आलं आहे मित्रांनो, आणि इकडे बघा लपडं चालू आहे, लोकांना उतरायला मिळत नाही आहे, म्हणून मी बाहेर गेटवर गेलोच नाही। मित्रांनो आत्ता सुरत आलं आहे, खूप लेट झालं आपल्याला, आणि पुन्हा अशी गर्दी होऊ शकते, जबरदस्त गर्दी। आणि आपल्या बाजूला एक मुलगी दिसली ती सेम बारू सिरियलमध्ये तर तशी दिसते। इकडे जाम गर्दी आहे आणि स्पेशल ट्रेन असेल त्या पकडायचीच नाही, ते लोक रखडवतात। किती वेळा कॉल करून झाला, काहीच अर्थ नाही आहे, 5 ट्रेन पुढे काढल्या। तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत वडोदरा स्टेशनला, वडोदरा जंक्शन। इथे पाहू शकता आता जवळपास 6:30चा टायमिंग झालेला आहे आणि आपल्याला इकडे साजिदभाई येणार आहेत घ्यायसाठी। तर आपण आता त्यांना फोन करूया आणि मग इकडनं निघायचं आहे, पण आता जरा आधी काहीतरी खाऊन घेतलं पाहिजे। आणि गर्दी बघू शकता, हालत झाली आहे इकडे बेकार। मित्रांनो तर आज मी पहिल्यांदा वडोदराला ट्रेननी आलो आहे, म्हणजे गुजरातमध्ये मी आलो आहे पूर्वी पण ट्रेननी कधीच नव्हतं आलो, पण हा भयानक एक्सपिरियन्स होता। आणि पूर्वी पण मला हा असा अनुभव आला आहे की ज्या वीकली स्पेशल वगैरे ज्या एक्स्ट्रा ट्रेन चालवल्या जातात त्याच्यात आता मी कधीच प्रवास करणार नाही, भले रिझर्वेशन असो की अनरिझर्व असो, कारण त्या ट्रेनला रखडवतातच हे लोक, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो, आपण वेळेमध्ये पोचत नाही। आता आपल्याला जायचं आहे कुठल्या साईडला जायचं आहे माहिती नाही आहे, आता त्यांना फोन करायचा आहे, पण म्हटलं आधी जरा वॉशरूमला जाऊन येतो, तुंबून राहिले। आता आपण प्लॅटफॉर्म 1 वरनं बाहेर पडलो आणि इकडे हे बघू शकताय मोठे मोठे पिलर्स आपल्या मागे बुलेट ट्रेनचे बनत आहेत। इकडे काम जोरात चालू आहे, बाकी आपल्या तिकडे जरा आहे, आता किती टाईम लागेल माहिती नाही। हे मॉलच्या आतून जायचं आहे डेपोसाठी, तिकडून त्या माणसाने जाऊ दिलं नाही, तर म्हणाला इकडून फिरून जाऊ। हे असे बाहेरगावी जसे रेल्वे स्टेशनमधनं आतमध्ये तुम्हाला जायला असतं तसं इकडे बस स्टॉपसाठी आहे, आणि वेगळंच आहे इकडे, फाटी आहे, मोठा आहे बस स्टॉप। भरपूर लोक उभे आहेत वाटतं नर्मदा परिक्रमेसाठी। 10 नंबरला जायला बोलला आहे तो माणूस, समोरच आहे 10 नंबर। ज्याने बोर्डच लावल्याबद्दल उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा માટે बसની व्यवस्था। तर फायनली आपल्याला कळलं आहे की 20 नंबरवरती आहे, ते आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आहे, बघूया वाट। कारण मला ते साजिदभाई बोलले की तुम्ही बससाठी ट्राय करा, मिळाली तर तुम्ही लवकर पोचाल, म्हणून आपण बससाठी आलो। नाहीतर त्यांची गाडी आहेच पण ती 8 वाजता सुटणार आहे, बघूया कसं होत आहे। रात्री 9:30 वाजले तरी ना साजिदभाई आले ना शंकरभाई, न्यूजवाले आले तरी प्रशासनाने बस दिली नाही। फायनली आपल्याला बस भेटली आणि बसमधनंच निघालो आहोत। प्रवास सुरू आहे।
आणि संपूर्ण बस टिळकवाडा. मित्रांनो, आता आम्ही पोचलोय नर्मदा परिक्रमेसाठी. जो एंट्रन्स आहे तिथे. आता इथून पण 5 किलोमीटर आहे मला जिथे पोचायचं आहे. आणि इकडे तुम्ही माझ्या बाजूला वगैरे बघू शकता पूर्ण सगळं म्हणजे पार्किंग इकडे केलेलं आहे आणि आतमध्ये गाड्या सोडत नाही आहे. तर पुढे पण जाम म्हणजे 2-3 किलोमीटरपेक्षा जास्ती असेल एवढं पार्किंग केलेलं आहे आणि इकडे सगळं पॅक केलेलं आहे. त्याच्यामुळे आता 5 किलोमीटर लोकांना चालावं लागतंय अशी सगळी परिस्थिती आहे. एवढं फेमस झालं आहे आता हे पण. तर मित्रांनो, या ठिकाणी मागे बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि इकडून असा एंट्री आहे. खूप लोक आली आहेत यार, म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं एवढी लोक येणार. भरपूर लोक आली आहेत. फायनली साजिदभाईंनी गाडी अरेंज केली आणि आता मी बसणार आहे दुसऱ्या गाडीमध्ये. मित्रांनो, सगळं गाडी बदलून आपलं चाललंय. आता बाईकवर होतो, आता पुन्हा गाडी. आणि हा परिक्रमा मार्ग आहे, या ठिकाणी पाहू शकता टिळकवाडा. आणि आता परत आम्ही आश्रमाकडे चाललो. मग तिथून परिक्रमा सुरू करू सकाळचा. अशा एकदम कच्च्या रस्त्यावरून आता आम्ही आलो आहोत. परिक्रमा मार्ग ये देखो, ये हमारा ये तिलकवाड़ा वाला रास्ता वो पर. अच्छा, ये वहाँ से आते हैं, वहाँ से इधर चले जाते हैं. अच्छा, तो यहाँ पे नहीं आते क्या ऐसे? यहाँ नहीं आए. अच्छा, तो उधर से ही चले जाते हैं. वहीं से, हाँ. उधर सामने आश्रम. ये ना झंडी दिख रही है. हाँ हाँ हाँ. वो गाड़ी में. सुप्रभात मित्रांनो, काल रात्री आपण वासुदेव आश्रम या ठिकाणी पोचलो टिळकवाडामध्ये. आणि आज सकाळी उठून परिक्रमा सुरू करायची होती, पण आता असं कळलंय की बोट म्हणजे जिथे नर्मदा मैया क्रॉस करायची असते आपल्याला त्या ठिकाणी 7 तासाचं वेटिंग आहे. त्याच्यामुळे आत्ता परिक्रमेला निघण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि बोटी फक्त 30 आहेत आणि एका बोटीमध्ये हार्डली 15 लोक बसून जातात आणि 2 लाखाच्या वरती पब्लिक आले, म्हणजे भक्त आले. पब्लिक म्हणण्यापेक्षा 2 लाखापेक्षा जास्ती भक्तगण आलेले आहेत परिक्रमेसाठी. तर ते शक्य नाही आहे एवढ्या लोकांना बोटीने नदी क्रॉस करणे. त्याच्यामुळे आज मी विचार केला आहे की मग संध्याकाळनं वगैरे परिक्रमा सुरू करू. आणि या परिक्रमेचं महत्त्व असं आहे की रामपुरा ते टिळकवाडा हा जो एरिया आहे, म्हणजे हा जो परिसर आहे, या भागामध्ये नर्मदा नदी ही उत्तरवाहिनी आहे. तर या उत्तरवाहिनी नदीला चैत्र महिन्यामध्ये तुम्ही कधीही या आणि जर परिक्रमा कराल या फक्त उत्तरवाहिनीची तर तुम्हाला पूर्ण परिक्रमेचा लाभ भेटतो असं म्हणतात. तर ह्याचा उल्लेख आपल्याला स्कंद पुराण आणि नर्मदा पुराण याच्यामध्ये सुद्धा आढळतो. तर नर्मदा पुराण हे एकमेव असं पुराण आहे की जे नदीवरती आधारित आहे आणि इतर कुठल्याही नदीचं पुराण नाही आहे, पण फक्त नर्मदा मैयाचं नर्मदा पुराण आहे. आणि नर्मदा नदी जी आहे ती शंकराची मुलगी मानलेली आहे. तिला शंकराच्या घामापासून तिचा उगम झालेला आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे ह्या नदीला इतर कुठल्याही नदीपेक्षा म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती म्हणा किंवा गोदावरी म्हणा त्यांच्यापेक्षा पण जास्ती आदर केला जातो या नदीचा. त्याच्यामुळे तुम्ही इकडे जाल बघाल तर खूप लोक रिस्पेक्टफुली असतात. आणि इतर नद्यांमध्ये ज्याप्रमाणे लोक नारळ, हार, फूल टाकत बसतात तसं या ठिकाणी करत नाहीत. लोक खूप आदराने वागतात नदीशी. आणि तेच आपल्याला परिक्रमा करायची संधी आहे, पण दुपारनंतर कदाचित आज मिळेल. तर सकाळी उठून मी आज करायचं होतं. म्हणजे इथे कसं आहे, परिक्रमा करायच्या आधी एक संकल्प करावा लागतो की परिक्रमा करतोय त्याबाबतचा. तर तो संकल्प आपल्याला इथले आश्रमातले गुरुजी आहेत ते देतात. पण आता मी कारण काल उशिरा आल्यामुळे माझी झोप झाली नव्हती, त्याच्यामुळे मी उशिरापर्यंत झोपून राहिलो. सकाळी जी लोक 2:30 वाजता निघाली होती परिक्रमेला ते लोक नदी क्रॉस करून पलीकडे गेले आणि आता 2 तासामध्ये ते लोक इथे पोहोचतील.
तर जेवढ्या लवकर आपण ही परिक्रमा सुरू करतो तेवढं बरं असतं. पण आता लागून जरा 3 सुट्ट्या आल्यामुळे गुजरातमधली सुद्धा जी भक्तगण आहेत त्यांनी सुद्धा गर्दी केलेली आहे. त्याच्यामुळे खूप जास्ती गर्दी असल्यामुळे आज दुपारनंतर परिक्रमा सुरू करू. तर ह्या हॉलमध्ये कन्याभोजन होईल, कन्यापूजन होईल आणि त्याच्यासाठी आपण आता जरा सेवेसाठी थांबलो आहोत. तर परिक्रमानंतर बघूया. आता रस्ता रिकामा झाला आहे, तर पुढे काही लोक नसतील आणि ते सगळ्या कन्या येऊन बसलेल्या आहेत लहान लहान. त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था आहे. हा संपूर्ण आश्रम आहे आणि समोर पण तिकडे असे पाहू शकता आश्रम आहे. आता आपण संकल्प घ्यायला बसलो आहोत. तिला देऊ का अर्धा? आपल्याला संकल्प तिला देऊ अर्धे? तांदूळ याच्यातले तिला भेटतात. तर मित्रांनो, आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि आपण परिक्रमा सुरू करतोय भर दुपारी. एक प्रकारे परिक्रमा आहे की परीक्षा आहे कळत नाही असं कालपासून लोक बोलतात. आपला वासुदेव आश्रम आणि इकडनं आता मी असा राईट टर्न घेतो आणि सुरू करतो. बाकी काही लोक तिकडून जाताना दिसत होती, पण इकडनं आपल्याला जवळ आहे म्हणून आपण इकडून चाललो आहोत. आणि बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो. मोस्टली 4 तासात तर होऊन जाते, पण आता ऊन जास्ती आहे त्याच्यामुळे किती वेळ लागेल माहिती नाही, पण होऊन जाईल. एवढा काही वेळ लागणार नाही. बघूया. कन्यापूजन मी आधीच केलं कारण संध्याकाळी ते म्हणाले की कन्या नसतील तिथे, त्याच्यामुळे पूजन आधी करून घेतलंय. आणि जर संध्याकाळी कन्या असतील आल्यावरती पुन्हा एकदा पूजन करूया, कारण पूजनचं महत्त्व आहे. कन्यांना भोजन द्यायचं असतं. आपल्याला तिथे एक पेढा भरवायसाठी वगैरे होता, तो आपण दिला. ते भरपूर गोड खात नाहीत कारण सगळेच लोक येऊन त्यांना भरवत असतात, त्याच्यामुळे ते सुरूच असतं. आणि आपली यथाशक्ती जे काय असेल त्यांना दान करायचं आणि जेवढं जास्ती दान करेल तेवढं जास्ती पुण्य भेटतं आपल्याला. चला, आहे बघा हा मार्ग आहे नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी. आश्रमाच्या बरोबर मागच्या साईडलाच नर्मदा मैया आहे, त्याच्यामुळे आपण हार्डली 2 मिनिटांमध्ये ह्या ठिकाणी पोचतो. धोती उडते. पेहराव बघितला नाही ना तुम्ही मला? सुंदर बघा असं. तर ही बघा नर्मदा मैया, लोक स्नान पण करतायत. नर्मदा नदी मध्य प्रदेशच्या अमरकंटकमध्ये सुरू होते आणि आता आपण जिथे आहोत ते आहे गुजरातमधलं तिलकवाडा. तुम्ही पाणी बघा किती स्वच्छ आहे, अगदी क्रिस्टल क्लिअर. तुम्हाला खालचा दगड दिसतो, मासे पोहताना दिसतात त्याच्या आतमध्ये. एवढं स्वच्छ पाणी इथे आहे, म्हणजे विचार करा अजून मागे गेलं तर आपल्याला पाणी किती स्वच्छ भेटेल, म्हणजे मध्य प्रदेश साईडला वगैरे. मागच्या वेळेस मी जेव्हा ह्याला चाललो होतो महाकुंभला, त्यावेळेला पाहिलं होतं आणि प्रचंड एकदम स्वच्छ पाणी आणि आजूबाजूचा परिसर पण त्यांचा एकदम स्वच्छ आणि सुंदर असा परिसर. आणि लोकांनी स्प्रिंकलर वगैरे लावलं होतं, पाणी ओढून आणि शेती वगैरे करतात. म्हणजे विचार करा किती छान पद्धतीने मॅनेज केलेली आहे ही नदी. तर आता मी हे पाणी भरून घेतलंय. हे पूर्ण परिक्रमा करेपर्यंत माझ्या सोबत राहणार आणि मी जेव्हा परिक्रमा पूर्ण करीन त्यावेळेला तिथे शंकर मंदिर असेल तर त्याला अर्पण करीन किंवा कुठलं मंदिर आहे का ते बघीन आणि त्याला अर्पण करीन, म्हणून हे भरून घेतलंय. तर आता आपण किनाऱ्यावरनं परिक्रमा मार्गावरती आलो आहोत आणि हा रस्ता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा मातीचा बनवलेला आहे. पूर्वी असं नव्हता, पहिले असं खडकामधनं जायला लागायचं. तर तुम्ही जर सकाळी लवकर करत असाल तर तुम्ही अनवाणी सुद्धा ही परिक्रमा करू शकता. त्याच्यामुळे आता मी चप्पल घालूनच करतोय. काही लोक शूज घालतात, स्लीपर सुद्धा घालतात आणि काही लोक बाईक घेऊन पण इकडे आलेली आहेत. तर अशा पद्धतीने पुढे पाहू शकता किती लोक आहेत आणि आपल्या मागे सुद्धा लांबपर्यंत आहे. यांचं मस्त चाललंय, खा बाजूलाच प्या आणि मजा करा. वाटेमध्ये असे बरेचसे स्टॉल लागलेले दिसतात आपल्याला. मागे पण गेले, पण मी मुद्दाम गोप्रो चालू नाही करते कारण तापतोय, ऊन खूप आहे. हाय नंदी घाट. आपण नंदी घाटावर पोहोचलो आहोत आणि इकडनंच पलीकडे जायसाठी बोट आहे आणि इकडे मागे शिवलिंग तुम्ही पाहू शकता, बरेचसे आहेत तिकडेपर्यंत. मित्रांनो, आपण इकडनं एंट्री केली. इकडे सरळ लिहिलेलं आहे 20 रुपये तिकीट. बोट माटे तिकीट दर 20 रुपये. 5 वर्षाથી ઉપરના
तिकीट लेवी 5 वर्षाच्या वरती जे आहेत त्यांना तिकीट घ्यायचंच आहे. 20 रुपये ना. तर आपण हे तिकीट घेतलंय आणि इकडनं चाललो आहोत. पाहू शकता इथं किती गर्दी असेल. सकाळी जाम लोटालोटी होती, त्याच्यामुळे बरीचशी लोक आमच्या आश्रमातली रिटर्न आली. पण त्यांना सुद्धा अंदाजा नव्हता की एवढी लोक येतील. पण आता काहीच नाही आहे गर्दी. पाहू शकता अशा पद्धतीने बोटी आहेत. जेटी बनवल्यात छोट्या छोट्या, तिथे बोटी लागतात. समोर आहे तो रामपुरा घाट. ऊपर जाने दो, उस तरफ. हाँ ऊपर चले. आलो आहोत बोटीवर. सुरुवात केली आहे, ढकलली आहे त्यांनी. तर आकर दिखा एम करो. सकाळी जेव्हा गर्दी होती तेव्हा बोटिंग बंद करून लोकांना त्या ब्रिज पासून चालत जायला सांगितलं होतं. आपण दक्षिण तटावर चाललो आहोत. बहुत मतलब कितना था? ये सब बढ़ बढ़ गया था कितना? मैं सुना 3.5 लाख पब्लिक आया था. ज्यादा हो गया? है, ज्यादा ज्यादा? है, ज्यादा है. आधा तो चली गई उधर से इधर आ बार बार निकल गई है, बारिश से तक निकल अच्छा, गई. वो ब्रिज से चले गए. वहाँ जो ब्रिज दिख रहा है वहाँ इधर तो से. आए नहीं, कोई नहीं आया. तो अच्छा. इधर से मैं बैठा था ना, मैं इधर का गांव का है मैं, हाँ. तो मेरे को तो 3 घंटे लगा था जाने के लिए. बाप रे. तो ए रुको रुको जरा. आपण असे दक्षिण तटावरती पोहोचलो आहोत. हार्डली 2-3 मिनिटाची राईड आहे, पण लगेच पोहोचतो आपण ह्या ठिकाणी पल्याकडनं. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो एवढी जण अजून पण येत आहेत भर दुपारी सुद्धा. हा तुम्ही बोर्ड पाहू शकता. तिथे मगरी आहेत आणि खरोखर आहेत. मागच्या वेळेस मित्र आला तेव्हा त्याला दिसल्या होत्या, पण मला नाही दिसल्या आता कुठे. आणि मी काल असं ऐकलं होतं की तिकडे सुद्धा पोहायला बंदी केली आहे कारण मगरी आल्यात. पण आज बघितलं तर मग असे सगळे पोहत होते. त्यामुळे आपण सुद्धा परिक्रमा पूर्ण केल्यावरती जाऊ, पोहायला नाही स्नान करायला. इथे आल्यावरती आपल्याला हे थोडं चढ आहे. सगळी मंदिरं इकडच्या साईडला लागतील आपल्याला. आणि पलीकडे परत टिळकवाड्याला गेल्यावरती तिकडे मंदिरं काही आहेत. पण आता मुख्यत्वे करून सगळी मंदिरं या घाटाच्या दिशेने आहेत. रेन डान्स जसं असतं तसं इकडे सगळे फवारे ठेवलेत आंघोळ करण्यासाठी. परिक्रमा पूर्ण केलेल्यांसाठी ही आहे. आमची परिक्रमा तिकडच्या घाटाला पूर्ण होणार आहे, त्यामुळे मला तिकडे जाऊन नदीतच स्नान करावं लागेल. तीर्थेश्वर महादेव मंदिर. लोक कचरा करून जातात आणि यांना साफ करायला लागतं.
इथे काही मंदिरं आहेत वरती, कुठली आहेत माहिती नाही, पण दर्शन करून पुढे निघायचं. दुपारची मंदिरं बंद आहेत ही. रणछोडदास रणछोडदास देखील म्हणतात. हा जो मधला भाग दिसतोय आपल्याला थोडासा, आता मग अशी जो व्ह्यू बघितला आपण, तर इथून अशी उत्तरेकडे वाहते नदी. तर हा जो घाट आहे रामपुरा घाट, इथूनच ती अशी उत्तरेकडे गेली आहे मग अशी जशी आपण पाहिली ती, आणि मग पुढे तिळपाड्याला जाऊन परत टर्न घेतो. तर मित्रांनो रणछोडदास मंदिर बंद आहे, हनुमान दर्शन घेतलं. पुढे विश्वेश्वर मंदिर आहे, इकडे खूप पब्लिक बसलेली आहे, झाड पाहू शकता किती प्रचंड आहे ते. आणि इकडनं आता आपण पुढे जाऊ. आता आपण आलो आहोत हरसिद्धी माताजी मंदिर. नुकतंच आपण उज्जैनमध्ये सुद्धा हरसिद्धी मंदिरात गेलो होतो आणि आता पुन्हा एकदा हरसिद्धी मंदिरात येणं झालं. इथे बोर्ड लावला आहे, सगळी तीर्थयात्रियों का हार्दिक स्वागत. स्वागत आहे मित्रांनो तुमचं पण. नर्मदा नदी पाहिली तरी तुमचे पाप शालन होतात, त्यामुळे एवढी महत्त्वाची आहे. आपण इकडनं उजवीकडे वळायचं आहे, हा सरळ रस्ता आहे. यामध्ये आता पूर्ण रस्ता डांबरी आहे, किती आहे ते नाही माहिती, पण बरोबर आहे. आतापर्यंत आपलं 4.5 किलोमीटर चालून झालेलं आहे, अजून किती बाकी माहिती नाही. भगवान शिव और कुबेर की तपोभूमि श्री धनेश्वर महादेव, नर्मदा अन्न क्षेत्र, श्रीराम महंत श्री जानकीदास बापू त्यांचा इकडे आश्रम आहे. हे असं छान मंदिर आहे इकडे. आपण त्या मंदिरात जाऊन येऊया, कारण ते परिक्रमा मार्गातील मंदिर आहे, ज्यांना भेट द्यायची असते. अशी बरीचशी मंदिर आहेत आणि लोक म्हणजे मोस्टली मी आल्यापासून बघतोय की गुजराती लोक जी इथली आहेत स्थानिक आणि काही जी नेहमी येणारी लोक आहेत ती म्हणतात की फक्त महाराष्ट्रातली लोकच बरोबर परिक्रमा करतात. म्हटलं असं काय बरोबर म्हणजे काय? तर त्यांचं म्हणणं होतं की जी वाटेमध्ये लागणारी जी मंदिरं आहेत, जी पूर्वीपासून व्हिजिट करतात लोक परिक्रमेदरम्यान, ती मंदिरं व्हिजिट न करता गुजराती लोक पुढे फक्त चालत राहतात, परिक्रमा करतात. फक्त महाराष्ट्राची लोक आहेत ती येतात, संकल्प करतात, संकल्प करून परिक्रमा करून संकल्प पूर्ण करतात. तर अशी ते महत्त्व आहे. संकल्प केल्यावरती तो पूर्ण करायचा असतो. नुसतं जेवून फेरी मारली म्हणजे परिक्रमा झाली अशी नाही आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा. आता आपण मंदिरात प्रवेश केला, समोर नंदी महाराज आहेत आणि तिथे पण आहेत, पण इथे जे आहेत ते धनेश्वर महादेव पिंडीसाठी तोंड करून उभे आहेत आणि जे तिकडे आहेत ते लोकेश्वर महादेव देवासाठी तोंड करून उभे आहेत. त्यामुळे या ठिकाणी 2 असे नंदी आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्यांदा मी पाहिले असं की समोरासमोर शंकराचं मंदिर हे आहे. झटेश्वर महादेव मंदिर, कमंडलेश्वर महादेव, असे वेगवेगळे महादेव मंदिर आहेत या ठिकाणी. आणि आता आपण पुन्हा रस्त्याने परिक्रमा सुरू करू. आपण किती चाललो आहोत माहिती नाही, पण इथे एक सेवामृत जलधारा म्हणून आहे, थंड पाणी आहे छान. म्हणजे इकडच्या पाण्याची चव वेगळी आहे, पण पाणी चिल्ड आहे, त्याच्यामुळे जरा एवढ्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये जरा बरं वाटलं. आणि हे काय लागलं काय माहिती. तर आता बरोबर तिथे एक जण होता, तो म्हणतो कहाँ से शुरू किया, म्हटलं तिलकवाड़ा से. म्हणतो आपका आधे से ऊपर हो गया. तर म्हटलं असेलही. आणि त्यातच तुम्ही हा वड बघा, पारंब्या बघा, एवढा मोठा वड आहे, बापरे. पारंब्या जर या खालती लागल्या तर आपल्यात म्हणून नाही तर त्या खालती लागल्या असत्या तर धरलं असतं जीव. आता एक तलाव आला आहे. आता आपण चालतो तिथे एक रामकृष्ण सेवा आश्रम आहे, एक मंदिर आहे. आता इकडनं लांबूनच पाया पडलं आणि आता पुढे निघालो आहे. पाहू शकता गरमीचा तडाखा. हे सूर्यदेवा जरा झाकून घे स्वतःला किंवा अग्नी तरी कमी कर. नर्मदा परिक्रमा चालू असते तोपर्यंत आहे ना.
ती तिकडे नर्मदा मैया खालून वाहते आणि जो समोर दिसतोय तो तिथे आश्रम आहे आपला, जिकडनं आपण सुरुवात केलेली आहे. तर आपण बरोबर त्याच्या अपोजिट आहोत. जरा रस प्यायला थांबलो मशीनवरती. मित्रांनो रस वगैरे पिऊन झाला आणि आता आपण उदासीन आश्रमच्या समोरून जात आहोत. याच्याच बरोबर मागच्या साईडला आपल्याला जिथे जायचं आहे तो ते ठिकाण आहे. आणि परिक्रमाला दुपारी सुद्धा बरीचशी लोक सुरू आहेत, चालत आहेत. इकडे लिहिले तपोवन आश्रम, तो पुढचा तपोवन आश्रम आहे. हे नर्मदा तट मांगल रोड तपोवन आश्रम. कैऱ्या, आंबे. इथे आता गुलाबजल भेटलं आपल्याला, ते पण पाणी प्यायलो आपण. नुकतंच सरबत प्यायलो होतो आपलं, त्याच्यानंतर गुलाबजल चालूच आहे. एक आहे की डिहायड्रेट होणार नाही आपण. केले का बाग आहे पुरा ना. अच्छा पाहू शकता. बहुत सारी है. ये केसर है क्या? ये सब का हाँ केसर है. ये बंदर सब खाते हैं. अच्छा. बंदर है. हनुमान मंदिर. खूप मोठा आश्रम आहे. आपण खूप मोठा आश्रम आहे. हे सगळे कमळ उगणार आहे तिथे, उगलेत पण आहेत. अगर भाई इसका कलर देखो ये. हाँ खूप छान मेंटेन केली आहे ही गार्डन. अच्छा कौन सा हनुमान का मंदिर है ये? हनुमान जी. अच्छा ठीक है. जय बजरंगबली. या मंदिराचं नाव आहे अधुरिया हनुमान. म्हणजे तुम्ही पाहू शकता, कारण ते हनुमानाची मूर्ती इकडे अधुरीच आहे म्हणून याला अधुरिया हनुमान म्हणतात. काकांनी झोपून नमस्कार केलाय. दंडवत. आंब्याचं पानं असतं तसं आहे. पोट सुकतायत लगेच. टीव्ही जरा. आता आपण आलो आहोत गोपालेश्वर महादेव मंदिर. प्राचीन स्वयंभू तीर्थ परिक्रमा मार्गावरचं ते मंदिर आहे. पाहू शकता वरती अशी शंकराची पिंडी आणि खालती मंदिर. वानरं आहेत ते. बापू रामानंद आश्रम. परिक्रमा मार्गाच्या तिकडनं असं पुढे चाललंय, पण इकडच्या आश्रमांना भेट देत जायचं असते म्हणून त्या बापू कोणता बापू रामानंद आश्रम. बापू रामानंद आश्रम मध्ये चाललो होतो आपण. पोट सुखायला लागलेत. छान आश्रम आहेत. सगळे आश्रम छान आहेत इकडचे, खरंच मस्त आहेत. इकडे पण कमल कुंड, म्हणजे ज्याच्यामध्ये कमल येणार आहेत. सगळ्या आश्रमांमध्ये कमल कुंड आहेत. आपण जिथे थांबलो आहोत तिथे पण आहेत. तिथे असं कुंड नाही आहे, पण त्यांनी बालद्या अशा म्हणजे मोठे मोठे टब ठेवलेत बनवून, त्याच्यामध्ये आहे. बघू शकता आश्रम. इकडे पण आहे. किती शांतता आहे इकडे. आणि मंदिर ऊपर है, देखो यहाँ पे लिखा है ऊपर. जन्म से आपने ये दे.
जय. छान असं मंदिर आहे. हे काका झोपतात ते बघा कसे हनुमान वाटतात. काय माहिती खरोखर हनुमान आले असतील तरी आपल्याला सांगता येत नाही. हा वरून दिसणारा व्ह्यू आहे या मंदिरातून आणि हे दृश्य आहे. तर या आश्रमात आपल्या मंदिरात दर्शन झाले. आता पुढच्या आश्रमात जाऊ. परिक्रमे मार्गेमध्ये जेवढे येणारे असतात शक्यतो तेवढी मंदिरांना व्हिजिट करायचं असतं. आपली काही छोटी छोटी मंदिरं कदाचित राहून गेली आहेत, माहिती नाही. तर त्यासाठी देवाने आपल्याला क्षमा करावी, पण शक्य होतील तेवढी आपण करण्याचा प्रयत्न करू. आता आपण आलो आहोत एका ठिकाणी. इकडनं असं 3 रस्ते दिसतात. आपण ह्या कुठल्या आश्रमात चाललो आहे? सीताराम आश्रम. खोडियार मातेचं मंदिर आहे. इथे तुम्ही मातेचं वाहन बघू शकता. मगर आहे आणि या मागे नदीमध्ये चिक्कार मगरी आहेत, त्यामुळे हे स्थान महत्त्वाचं आहे. आणि आमच्या इकडे देवीपाड्यामध्ये मंदिर आहे, बोरिवली देवीपाडा, खोडियार मातेचं मंदिर. दुसरं मंदिर आहे विलेपार्लेमध्ये. आश्रमचं नाव माझ्या लक्षात येत नाही आहे, पण तिथे एक आहे. एक इथे मंदिर पाहिलं आणि एक त्याचं मूळ स्थान आहे तिकडे एक आहे. काकांना अशा पद्धतीने दंडवत घालताना पाहून असं वाटत होतं की मी खरंच हनुमान सोबत परिक्रमा करतोय. तर मित्रांनो, या आश्रमातून आता निघाल्यावरती या आश्रमातूनच पलीकडे जाण्याचा रस्ता आहे. तर आता आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत, पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा नदी पात्रातनं चालतो आहोत आणि पाहू शकता नदीचं सुंदर रूप. आणि आता थोडं ऊन कोवळं झालंय, थोडंसं एकदम. आणि या ठिकाणी असे चेंजिंग रूम वगैरे पण बनवलेत लेडीजसाठी. पण आपल्याला एक परिक्रमा मार्ग हा जरा व्यवस्थित आहे, इकडून पाहू शकता. आणि त्या तिकडे समोर लांब तो ब्रिज बनवला आहे आणि इकडे आपल्याला ह्या टोकाला जायचं आहे परत. म्हणजे एवढा समोरचा भाग आपल्याला असा परत चालत जायचा आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत त्या ब्रिजजवळ. तर इकडे सुद्धा असे सगळे टेंट वगैरे लावलेले आहेत. मला महाकुंभचीच आठवण येते हे सगळं बघून. जायची. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत परिक्रमा पूर्ण करायला. आपल्याला अजून तरी परत जायचंय मागे. बघितल्यावर कळतंय आता खूप आहे. आणि इकडे आता अशा पद्धतीने हा पूल बांधलेला आहे. इकडे पॉन्टून पूल कसे होते तशा टाईपचा हा पूल आहे, पण थोडा वेगळा वाटतोय, तसा नाही आहे. असं जर तिकडे पण एक लावला असता तर मग एवढं काही टेन्शनच नव्हतं परिक्रमेचं. पण खूप गर्दी होती सकाळी जाम, म्हणून मी गेलो नाही. हे बघा, हे असे मोठे गोल पाईप असतात ना, हे असे गोल पाईप लावले मध्ये. म्हणजे हे काढावे लागतात आता नंतर, काही अर्थ नाही आहे. पूर्ण ओरिजिनल सिमेंटचे असे आहेत ते. पॉन्टून ब्रिज कसे तरंगते असतात, एवढीशी जागा. पॉन्टून पूल मोठे असतात, पिपा पूल म्हणतात त्याला. कोण सुकले बोलता नाही ते. पाण्याची हाईट लिहिली आहे 3.5 फूटपर्यंत आहे तिथे पाणी. फ्लो आहे आणि हा चांगला बऱ्यापैकी फ्लो आहे. हे मोठं आहे हा पात्र हे. मित्रांनो, आपण आलो आहोत इकडे आणि इकडनं आता 2 मार्ग आहेत.
एक डावीकडे आणि एक उजवीकडे. उजवीकडे गेलं तर आपल्याला लवकर पोहोचता येईल, पण आपल्याला डावीकडच्या मंदिरात जायचं आहे, त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार आणि मग उजवीकडे जाणार. हे बघा, असे हे 2 मार्ग आहेत. आता आपण इकडनं त्या मंदिरात जाणार आहोत तिकडे, आणि ह्या रस्त्याने गेलो असतो तर आपल्याला तिकडे लवकर पोहोचता आलं असतं. पण आपण लॉंगकट घेऊ. तर हे मंदिर, पुढचे काही मंदिर आहेत ती बघू आणि मग पुढे जाऊ. मारुती धाम ना? हां हां. इथे पण 2 रस्ते आहेत. एक तिलकेश्वर मंदिर, तिलकवाडा, आणि एक इथे वरती हनुमान धामकडे. आपण हनुमान धामकडे जाणार आहोत. असा थोडासा चढ आहे, मागे पाहू शकता, आणि असं इकडनं थोडा अजून चढ आहे. या ठिकाणी आपण पोचलो आहोत. आपण मारुती मंदिरात आलो आहोत. फेमस मारुती मंदिर आहे. रामेश्वर महादेव. तर मित्रांनो, हे जे मारुती मंदिर आहे ह्याची ठिकाणी माहिती लिहिलेली आहे की हे समर्थ रामदास स्वामी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु पण आहेत, त्यांनी हे 11वा मारुती आहे हा स्थापन केलेला. तर स्थापना काल इसवी सन 1630 ते 50च्या मध्ये, अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे. तर आता मी जात नाही आहे, कारण इकडनं 3 किलोमीटरचा फेरा वाढतो, त्याच्यामुळे मी आता परत खाली उतरीन आणि परिक्रमा मार्गाने जाईल. तर आपण तो 3 किलोमीटरचा फेरा वाचवून इकडनं चाललो आहोत, कारण मित्र म्हणतो की सगळे मारुती महाराष्ट्रातच आहेत, ते मंदिर स्थापन नाही केलेलं आहे. आता नक्की खरं काय कुठं काय माहिती नाही, पण तिथे म्हणून मी गेलो होतो दर्शनाला. आणि आता आपण थेट आश्रमाकडे निघूया आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होईल. मित्रांनो, त्या साईडला एक कोणतरी मंदिर आहे, सगळेजण तिकडे चालले आहेत. मी तिकडे जाऊ की नको विचार करतोय. मी इकडनं बाहेरनं चालत चाललोय, माहिती नाही कुठलं मंदिर आहे. मणी नागेश्वर मंदिर आहे. तर म्हटलं आल्यासारखं आता जाऊनच यावं, कशाला एक तरी स्किप करावं ना. जय शिवशाम. जय शिवशाम. तर इथे आपलं दर्शन घेऊन झालंय आणि आता आपण पुढे निघालो आहोत. आश्रमचे गुरुजी वगैरे आहेत वाटतं इथे. आणि आता थोडंच परिक्रमा उरली आहे, करून घेऊया. आता इकडे रेल्वे लाईन जाते, तिकडनं आपण रात्री आलो होतो तोच रूट आहे असं वाटतंय, कारण दिवसाचं तर काही कळत नाही आहे मला. आता रात्रीच्या वेगळ्या गोष्टी होत्या आणि परिक्रमा मार्ग हाच आहे असं वाटतंय. तर नक्की कुठलाही माहिती नाही. लोक तर इकडे वळलेत. इकडे परिक्रमा मार्ग असा दिलेला आहे या साईडला, त्याच्यामुळे हाच असणार आहे. तर डांबरी रस्ता मगाशीच आपण मागे सोडला आणि आता कच्च्या रस्त्यावरती आहोत पुन्हा, आणि तोच फॉलो करत आपण पुढे चाललो आहोत. आणि इकडे डावीकडे आपल्या रेल्वे लाईन पण आहे, सिंगल लाईन आहे. जर अशी रेल्वे लाईन इथे असेल तर गव्हर्नमेंटनी खरं तर इकडे सोय करायला पाहिजे होती, त्यांची ट्रेन सोडायला पाहिजेत ना वडोदऱ्यावरनं. पण तसं काही न करता लोकांना गाड्यांनी, टॅक्सींनी, बसेसनी, काल तर बघितलं तुम्ही कशी हालत करून ठेवतात लोकांची. काय अर्थ नाही. केलं पाहिजे. जर स्टेशन जवळ आहे म्हटल्यावरती का नाही. टिळकवाडा स्टेशन पण आहे आणि केवडिया स्टेशन पण आहे, जे टिळकवाड्यासाठी सगळ्यात जवळचं स्टेशन आहे.
केळीची बाग दोन्ही बाजूला छान अशी लोक लाइटिंग लावून ठेवतात काल बघितल्याप्रमाणे, म्हणजे बाकी डुकर बिकर येत नाहीत म्हणून असे. तर मित्रांनो आता आपण पोचलो एका टर्नवरती आहोत आणि इकडनं पाहू शकता इकडून आतमध्ये. आता आपण मेन रोड सोडला, आता पुन्हा एकदा साध्या रस्त्यावर, कच्च्या रस्त्यावर. असा आहे रस्ता. परिक्रमा कर रहे हो? परिक्रमा करने निकले क्या? क्या स्माइल दिया हाँ? वो चलने के पीछे बस. कपिलेश्वर महादेव मंदिर. तर हे फायनल आहे. ह्याच्यानंतर आपला आश्रम येणार आहे. आता इथे पाणी जे सकाळी घेतलं होतं आपण, म्हणजे दुपारी परिक्रमा करायला सुरुवात केली तेव्हा ते इथे अर्पण करणार. परिक्रमा संपूर्ण होणार. आपण सकाळी जाताना जे जल घेतलं होतं ते आता त्यांना देणार, ते अर्पण करणार. कारण आपण आतमध्ये जाऊन इथे अर्पण नाही करू शकत, आणि जे उरलेले आहे ते मी पुढे मंदिर असेल तर तिथे अर्पण करेन, नाही तर मग नदीमध्ये प्रत्येक कंकड शंकड हे कुठलं आहे तर तिथे अर्पण करूया. तर लाईट वगैरे लावली आहे इथे. समोरच हे एक मंदिर आहे. जय श्रीराम. आपण निघूया पुढे. तर आता आपण उतरणार आहोत पायरी मार्गाने नदीपात्रामध्ये, आणि जिथे आपण सुरुवात केली होती तो मार्ग थोडासा पुढेच आहे. तर मग आपली परिक्रमा ऑलमोस्ट पूर्ण झाली आहे. तर मी विचार करतोय आता इकडं स्नान करेन आणि ह्याच्यानेच अंग वगैरे पुसून तसाच ओलवत्याने इकडे जाईन आश्रमवरती, आणि मग तिकडे चेंज करून घेईन. इकडून खूप सुंदर दृश्य दिसतंय नदीचं, पाहू शकता. त्याच्यामध्ये तेवढं दिसतंय की नाही माहिती नाही, पण मोबाईलमध्ये आणि प्रत्यक्ष बघताना खूप छान वाटतंय. तर चला निघूया आता खाली. असा पायरी मार्ग आहे. बघा सकाळी आपण इथून खाली उतरलो होतो आणि असे इकडे गेलो होतो खाली. आता मी विचार करतोय आता इथेच आंघोळ करतो आणि मग जातो वरती, कारण वरती जाऊन परत येईपर्यंत सूर्य मावळलेला असेल आणि मग गुरुजी पाठवणार नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे की सूर्यास्तानंतर गंगा मैया आहे तिला हात नाही लावायचा, सॉरी नर्मदा मैया आहे तिला हात नाही लावायचा, पाण्यात जायचं नाही. त्याच्यामुळे मग मी विचार करतोय की आत्ताच करतो. मित्रांनो आता मी पाण्यात बघा एवढं आतमध्येपर्यंत आलोय, तरी पण पाणी या ठिकाणी जवळपास माझ्या गुडघ्याच्या आसपासच आहे. कशाला बोंबलतायत लोक माहिती नाही. तर कारण मगरींच्या गोष्टी आहेत इकडे, त्याच्यामुळे लोक घाबरतात थोडे. पण हे बोंबा का करतात ते कळत नाही. पण आता इथे मला डुबकी मारायची होती, कशी मारू तर किती पुढे जायचं तेच कळत नाहीये. परिक्रमा पूर्ण झाली आहे आणि आता जर रात्रीच्या वेळी जर आता कन्या असतील तर कन्यापूजन करणार, नसतील तर मग घरी जाऊन कन्यापूजन करणार असं आहे. चला आता मित्रांनो इथेपर्यंत पाणी आहे जरा डुबकी मारण्यासारखं, तर इथेच डुबकी मारूया. पाण्याला फ्लो आहे बऱ्यापैकी आणि करून घेऊया. हरमदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर डुबकी पूर्ण झाली आहे. पाणी खूप स्वच्छ आहे खरं सांगतो, बघू शकता. मित्रांनो हे बघा अख्खी साडी नर्मदामध्ये टाकून दिली आहे. तिकडे पण एक साडी पडली आहे. अशा पद्धतीने जर ह्या साड्या वगैरे कोणा गरीबाला दिल्या तर किती चांगलं होईल. म्हणजे
इथे दान केल्याच्या नंतर द्यायच्या म्हणतोय, नाहीतर परत लोक येतील बोलायला त्याला टाकायचे, टाकू दे वगैरे. मी तेच म्हणतोय टाकू दे, पण कसं असतं एकदा एखादी वस्तू विसर्जन केली ना की ती विसर्जन झाली, मग तिला पुन्हा काढून त्याचं तुम्ही काहीही करा. जसं तुकाराम महाराजांना सोन्याचं कडं दिलं होतं, त्यांनी दिलं टाकून, तर राजा म्हणतो अरे मी तुम्हाला दिलं तुम्ही का टाकलं, तर तेच म्हणाले की तू मला दिलंस ना, मग तुझी आसक्ती संपली पाहिजे त्याच्यावरती. पण जर ती आसक्ती नाही संपली आणि जर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने दान केलं आणि तुमची आसक्ती नाही संपली, मग त्याला काहीच अर्थ नाही. मग जर तुम्ही पाण्यामध्ये दान केलं ना की परत कोणाला तरी सांगा ते काढून घ्या आणि कोणाला तरी देऊन टाका. अशा पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तर आंघोळ केली आणि आता आश्रमाकडे निघालोय. आता बघूया, कारण गाडी 8 वाजताची आहे. मित्र बोलत होता इथे 7 वाजलेत, जरा पटापट आवरायला लागेल. मित्रांनो, मी परिक्रमा करून आलो आणि कन्यापूजन पण पुन्हा एकदा करता आलं. आणि आपल्यासोबत या ठिकाणी स्वामी विष्णुगिरी आहेत. तर हा आश्रम आहे वासुदेव आश्रम. तर आणि ह्या ठिकाणचे स्वामी आहेत स्वामी विष्णुगिरी. तर त्यांच्याकडनं आपण जरा जाणून घेऊया की हा आश्रम कधी स्थापन झाला आणि किती वर्षापासून हा अविरत कार्यक्रम सुरू आहे. कारण मी आल्यापासून पाहतोय कंटिन्यू लोकांची वर्दळ आहे. तर स्वामी काय सांगाल तुम्ही, कधीपासून हा आश्रम सुरू आहे? आणि ॲक्च्युली आपला जो आश्रम आहे वासुदेव कुटी पर्याय नावाला तिलपाड्यामध्ये होता. 2008 ते 2014 2022 आपण तिलपाड्यामध्ये आश्रम चालवतो. 2022ला तिलपाड्यातल्या काही लोकल प्रॉब्लेममुळं आपण तो आश्रम सोडला. आता वासनमध्ये आपण सुद्धा 1.5 एकर जागा घेऊन हा आश्रम 2022ला 19 ऑक्टोबर 2022ला आश्रम सुरू केला. अच्छा. आणि हे वासनमध्ये आश्रम 3 वर्ष, तिसरं वर्ष आहे. आणि 14-18 वर्ष आपला अजून तिलपाड्यात चालू होता. अच्छा, ठीक आहे. तेच म्हणजे इकडे आल्यापासून मी पाहतोय खूप छान पद्धतीने तुम्ही सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि लोक पण म्हणजे आनंदी आहेत त्या बाबतीमध्ये. सर स्वामींची आणि आमचे जे ट्रस्टी आहेत योगेश दादा, मायाताई आणि सावंत, विनायक विस्पुते, गिरीपाडाचे, त्यांचं या कामाला फार सहकार्य असतं. आणि जो आमचा सेवक वर्ग आहे त्यांचे प्रचंड सहकार्य आम्हाला आहे. त्यामुळे या आश्रमाची प्रगती होत चालली आहे. आणि यामध्ये आम्ही आता लवकरच एक गुरु मंदिर असा एक आमचा प्रोजेक्ट आहे की जो 3 करोडचा आहे. सर्व भाविकांच्या सहकार्यानं हा प्रोजेक्ट होणार आहे. आपल्या आश्रमामध्ये आपण कन्यापूजन करतो. जे मोठी नर्मदा परिवार होतात त्यांच्या भोजन, निवास आणि मेडिकल हे निःशुल्क सेवा उपलब्ध आहे. परत उत्तरायण जे लोक येतात तुम्ही बघता 2-3 हजारो लोक दररोज येतात आणि भोजन वसतीचा लाभ घेतात, त्यांचा निवास करतात. ही व्यवस्था आपल्या आश्रमामध्ये. याशिवाय आपण आत्तापर्यंत हा जो नर्मदा जिल्हा आहे हा आदिवासी जिल्हा आहे, यामध्ये आपल्या 262 मुलं आहेत ते आपण दत्तक घेतलेत. त्यांचे संपूर्ण शिक्षणाचा खर्च आपण करतो. यात आपली स्कीम आहे की जे 1ली ते 8वी जे मुलं आहेत त्यांच्यात आपण वर्षाला 4,000 रुपये घेतो आणि 8वी ते 12वी त्यांच्यात आपण वर्षाला 8,000 रुपये घेतो. असं आहे. पण आपण दरवर्षी नर्मदा जयंतीला नर्मदा मायाला साडी नेसवतो. आणि ही साड्या, हे नेसवलेल्या साड्या आपण या आदिवासी माता भगिनींना वाटतो. यावर्षी आपण जवळ 4,500 साड्या वाटलेल्या आहेत. असं आपलं सामाजिक काम पण आहे, आध्यात्मिक काम पण आहे आणि स्वामींच्या कार्याचा प्रचार आणि प्रचार आणि धर्माच्या माध्यमातून समाजामध्ये एक हिंदू धर्माची जागृती व्हावी ही आपण संकल्पना घेऊन आश्रम सुरू ठेवलेला आहे. गुरुदेव. धन्यवाद गुरुजी. तर स्वामी आपल्याशी बोलले याबाबतीत आपण खरंच धन्य आहोत. आता माझा पुढचा प्रवास आता घरच्या दिशेने होणार आहे. तर आता आपण इथेच थांबूया. नर्मदे हर.